Hello everyone, today we are going to learn parts of speech. Today is our first lecture. आपल्या इंग्लिश कोर्सचा आज पहिलाच लेक्चर आहे आणि आजपासून आपण आपल्या कोर्सची स्टार्टिंग करत आहोत. सो वी आर गोइंग टू लर्न टुडे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच हा अतिशय इम्पॉर्टंट असा भाग आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. सो आपल्याला ईच अँड एव्हरी पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. सो आपण सगळे पार्ट्स ऑफ स्पीच एकाच लेक्चरमध्ये आज कव्हर करणार आहोत. सो लेट्स सी व्हॉट इज एक्झॅक्टली द पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे ते आपण बघणार आहे. सो पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काय आहे, जिथे की वर्ड्स आहेत. ओके, वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट काइंड्स ऑफ क्लासेस. वर्ड्स हे डिफरंट काइंड ऑफ क्लासेसमध्ये डिवाइड केलेले आहेत, त्यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. सो प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचं काम वेगळं वेगळं सेंटेन्समध्ये असतं, तेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तुम्हाला लेक्चर पहिल्यापासून पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचं आहे. देन ओनली यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली द कॉन्सेप्ट. ओके, सो कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या, देन समजून तुम्ही त्याचा यूजही करू शकतात. मी तुम्हाला त्याच्या काही टेक्निक्ससुद्धा सांगणार आहे, हाऊ टू यूज इट. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. सो बघूया कुठले पार्ट्स ऑफ स्पीच आहे. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. सो 8 मध्ये कोणते कोणते? नाउन, दॅट इज नाम, ज्याला मराठीत तुम्ही नाम असं म्हणता. देन प्रोनाउन, सर्वनाम, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. दीज 8 पार्ट्स ऑफ स्पीच आर देर. ओके, सो आपण वन बाय वन पार्ट्स ऑफ स्पीच समजून घेऊया. सो फर्स्ट इज नाउन, दॅट इज नाम, ज्याला तुम्ही मराठीत म्हणता. ओके, नाउन इज व्हॉट. आता आपण फर्स्ट स्टँडर्डपासनं, खूप अगोदरपासनं आपण नाउनची कॉन्सेप्ट शिकत आलेलो आहे. व्हॉट इज नाउन? नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स अँड ॲनिमल. हे आपल्या तोंडपाठ आहे, पण एक्झॅक्टली कसं? नाउन म्हणजेच एखाद्या व्यक्तीला, स्थळाला किंवा एखाद्या वस्तूला दिलेलं नाव, त्याला आपण नाउन असं म्हणतो. राईट, सो दॅट इज नाउन. जसे की एक्झाम्पल्स, राम, दिल्ली, बुक, ऑनेस्टी. ओके, नाउनचे काही टाईप्स आहेत, जसं की कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन अँड मटेरियल नाउन. दीज आर दी टाईप्स ऑफ नाउन. सो हे जे टाईप्स आहे आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. तुम्ही पहिले नाउन काय आहे हे पहिले समजून घ्या. सो दीज आर दीज टाईप्स. लाईक प्रॉपरमध्ये काय येईल, एक थोडक्यात तुम्हाला सांगते. प्रॉपर म्हणजे एखादा पर्टिक्युलर नेम, एखाद्या व्यक्तीला दिलेलं पर्टिक्युलर नेम. फॉर एक्झाम्पल राम. राम इट इज प्रॉपर नाउन. पण कॉमन जर तुम्ही बघायला गेले तर त्याच्यामध्ये येईल बॉय. बॉय मीन्स कुठलाही बॉय, कुठल्याही मुलासाठी आपण बॉय म्हणू शकतो. पण प्रॉपर म्हणजे पर्टिक्युलर तोच मुलगा, दॅट इज राम. गेटिंग इट? सो कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन इज व्हॉट? कलेक्शन. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे कलेक्शन ऑफ थिंग्स, कलेक्शन ऑफ ॲनिमल्स. राईट, कलेक्शन ऑफ पीपल, दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे तिथे ग्रुप असतो एखादा. ग्रुप म्हणलं तर आपण म्हणू शकतो आर्मी. आर्मीमध्ये एकच पर्सन नाही, एकापेक्षा जास्त असतात, दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. देन यू कॅन से फॅमिली. फॅमिली इज द ग्रुप ऑफ पीपल. सो एकापेक्षा जास्त लोक तिथे असतात, सो दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. बुके. बुके एकापेक्षा जास्त फ्लावर मिळून बनतो म्हणून दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. सो दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन. देन व्हॉट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन? अब्स्ट्रॅक्ट नाउन इज रिलेटेड विथ इमोशन्स अँड फिलिंग्स. ओके, तुमच्या इमोशन आणि फिलिंगसोबत जे नाव जोडलेलं असतं ते त्याच्याशी रिलेटेड असतं, दॅट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. जसं की फॉर एक्झाम्पल अँगर आहे, हॅपीनेस, सॅडनेस. ओके, दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. नाव हॅपी अँड सॅड नाउन नाही आहेत. बरेच जण कन्फ्यूज होतात की हॅपी, सॅड, these are not nouns, these are adjective. Okay, so happiness it is noun, sadness it is noun, and confidence it is noun, but confident it is adjective. So don't be confused, समजून घ्या what is exactly the noun. So material noun. material noun ज्याला आपण म्हणतो पदार्थवाचक नाम. राईट, म्हणजे पदार्थ त्याच्यामध्ये काउंट. ॲक्च्युली दिस मटेरियल नाउन इज अनकाउंटेबल ॲज युजली. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल शुगर, पेट्रोल, मिल, दीज आर मटेरियल नाउन. वाय? बिकॉज वी कांट काउंट इट इन नंबर्स. नंबर्समध्ये काउंट नाही करू शकत. वी कांट से दॅट लाईक 1 शुगर, 2 शुगर. याला काउंट करण्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर कॅटेगरी असते. जसं की एक युनिट असतं, ग्रॅममध्ये आपल्याला काउंट करावं लागतं किंवा KG मध्ये आपण काउंट करू शकतो. सो दॅट these things is in
मटेरियल नाउन. सो या गोष्टी ज्या आहेत त्या मटेरियल नाउनमध्ये येतात. सो याला काउंट करण्यासाठी आपल्याला एक युनिटची किंवा ग्राम कशाची पण गरज भासते. आपण त्याला 1 2 3 असं नाही म्हणू शकत. तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन असं नाही म्हणू शकत 1 पेट्रोल टाक 2 पेट्रोल टाक, राईट. सो त्याला काउंट करण्यासाठी एक पर्टिक्युलर युनिट आहे, जसे की लिटर, राईट. सो अशा वेळेने आपण काउंट करतो. सो दॅट इज मटेरियल नाउन. त्याला अनकाउंटेबल आपण असं म्हणू शकतो, कारण की त्याला नंबर्समध्ये आपण काउंट नाही करू शकत. सो दीज आर दी टाइप्स ऑफ नाउन: प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, अब्स्ट्रॅक्ट अँड मटेरियल. देर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज प्रोनाउन. प्रोनाउन मीन्स सर्वनाम. सर्वनाम मीन्स नाव. याच्या नावावरूनच त्याची डेफिनेशन आहे. सो वाय टू यूज प्रोनाउन? First, understand the definition. Pronoun is the word which we use instead of noun. Yes, pronoun is the word which we use at the place of noun. म्हणजे pronoun हा असा शब्द आहे की ज्याला आपण नाउनच्या जागी यूज करतो, नाउनच्या जागेवर यूज करतो, जसं की he, she, it, we, you, they. Right? These are the pronoun. So why to use pronoun at the place of noun? हा क्वेश्चन तुम्हाला पडला असेल की का pronoun नाउनच्या जागेवर यूज करायचं. So why? बिकॉज आपण वारंवार नाउन यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला इन्फॉर्मेशन सांगायची असेल, सो वी कांट यूज दॅट नाउन अगेन अँड अगेन. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू टेल समथिंग अबाउट सौरभ. मला सौरभबद्दल काहीतरी सांगायचं आहे. सौरभ वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. सौरभ ब्रशेस हिज टीथ. सौरभ गोज टू स्कूल. सौरभ टेक्स हिज डिनर. सो दिस मीन्स वॉट? ऑलरेडी आय टोल्ड about whom I am speaking. I am speaking about Saurabh. मी सौरभ बद्दल बोलते. हे ऑलरेडी तुम्हाला कळलं. देर इज नो यूज, मीन्स देर इज नो नीड ॲक्च्युली अगेन अँड अगेन यूज दॅट नेम. सो काही गरज नसताना नाव परत यूज करणं गरजेचं नाही. टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाउन वी यूज प्रोनाउन. म्हणूनच ते नाउनचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउन यूज करतो. अंडरस्टूड? सो आता बघा प्रोनाउनचे एक्झाम्पल: ही, शी, इट, दे, वी, यू. सो हे जे प्रोनाउन आहेत याला आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असं म्हणतो, म्हणजेच ते सब्जेक्टच्या जागेवर यूज होतात, राईट. ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण ते यूज करतो. अजूनही त्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत, जसं की ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत, पॉझिटिव्ह प्रोनाउन आहेत. सो अजूनही आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. हे आपण डिटेलमध्ये त्या याच्यामध्ये गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट टाईप कुठला आहे बघूया आपण. वर्ब. आता वर्ब काय आहे? दॅट इज क्रियापद. वर्बचं काम काय सेंटेन्समध्ये? खूप महत्त्वाचं असं काम वर्बचं असतं सेंटेन्समध्ये. वर्ब शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्ब शिवाय आपण सेंटेन्सच कंप्लीट करू शकत नाही. वर्बचं मेन काम आहे, वर्ब शोज ॲक्शन इन द सेंटेन्स, राईट. एक ॲक्शन तर दाखवतं सेंटेन्समध्ये, त्याचबरोबर स्टेट ऑफ बिईंग. स्टेट ऑफ बिईंग म्हणजे अवस्था आपल्याला लक्षात येते तिथून की कुठली अवस्था आहे. सो आता एकतर तिथे मेन वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब असेल. बघा, वर्बचे 2 प्रकार आहेत. मेनली जर बघायला गेलं वर्ब 2 टाईपचा आहे. पहिला आहे मेन वर्ब, जे की ॲक्शनचं काम करतं, आणि दुसरा जो आहे तो आहे हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब काय करतं? मग दुसरं काम, जसं की काय, की ॲक्शन जी आहे ती कुठल्या काळामध्ये घडली, मग प्रेझेंटमध्ये घडली, पास्टमध्ये घडली, फ्युचरमध्ये घडली, हे जे सांगण्याचं काम आहे ते हेल्पिंग वर्ब करतं. यस, तर हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत की व्हॉट इज एक्झॅक्टली मेन वर्ब, व्हॉट इज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बमध्ये अजून काय काय येतं? टू बी, फॉर्म, टू डू, टू हॅव. यस, इट इज इन डिटेल. सो वी विल सी इट इन डिटेल. सो ट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहेत? यस, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, याच्यावर आपण पूर्ण सेशन घेणार आहे. ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्हमध्ये मेन वर्ब काय आहे आणि हेल्पिंग वर्ब काय आहे. मेन वर्बमध्ये रेग्युलर, इरेग्युलर असे पण वर्ब्स असतात, आणि हेल्पिंग वर्बमध्ये टू डू, टू हॅव, टू बी हे फॉर्म्स असतात. मग त्याचा एक्झॅक्टली यूज काय आहे? जे की टू बीचे फॉर्म आहे. टू बीचे फॉर्म्स म्हणजे काय? टू बीचे फॉर्म आपण कुठे यूज करतो, कशी अवस्था आपण सांगू शकतो, जसं की आय एम इन द क्लास नाव, ही इज इन द फार्म, राईट. सो विदाउट मेन वर्ब आपण टू बीचे फॉर्मने सांगू शकतो. अगेन त्याच्यामध्ये टू हॅव फॉर्म सुद्धा आहे. टू हॅव फॉर्मने पोझिशन आपण कसं सांगतो विदाउट मेन वर्ब. यस, याच्यावरती सुद्धा मी काही व्हिडिओज ऑलरेडी टाकलेले आहेत आणि काही टाकणार सुद्धा आहेत. सो यू कॅन वॉच इट. ओके,
सो नेक्स्ट जो पार्ट्स ऑफ स्पीचचा टाईप आहे दॅट इज ॲडजेक्टिव्ह, त्याला आपण विशेषण असं म्हणतो. सो ॲडजेक्टिव्ह काय आहे? ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड प्रोनाउन. जे की तुमचे सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲडजेक्टिव्ह देतात. ते डिस्क्राईब नाउन अँड प्रोनाउन. ॲडजेक्टिव्ह जे आहे ते नाउन अँड प्रोनाउनला डिस्क्राईब करतात, म्हणजेच त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात. म्हणजेच जसं की आता क्वालिटी आपण ज्याला म्हणतो, एखाद्या व्यक्तीबद्दल क्वालिटी सांगतात किंवा एखाद्या वस्तूबद्दल क्वालिटी सांगितली जाते. सो दॅट इज ॲडजेक्टिव्ह. सो जर एक्झाम्पल म्हणून बघायचं झालं, हॅपी, सॅड, दीज आर दी ॲडजेक्टिव्ह. मी मगाशी तुम्हाला नाऊनमध्ये सांगितलं. हॅपीनेस हे नाऊन आहे, हे माहिती असायला पाहिजे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. आपल्याला ते माहिती असायलाच पाहिजे की नाऊन कोणता आहे आणि ॲडजेक्टिव्ह कोणता आहे. सो हॅपीनेस हा झाला नाऊन. ओके, अँड देन हॅपी इज ॲडजेक्टिव्ह. कसं बघा, आता मी जर म्हटलं रोहित इज हॅपी, म्हणजे काय? रोहित हा आनंदी आहे, राईट. बट मी असं नाही म्हणू शकत हॅपी इज रोहित, राईट. नाऊनची जागा ही स्टार्टिंगला सब्जेक्टच्या जागी येईल किंवा ऑब्जेक्टच्या जागी येईल. सो मला काय करावं लागेल? हॅपीनेसने सेंटेन्सची स्टार्टिंग करावं लागेल. येस, हॅपीनेस इट इज नीडेड फॉर एव्हरीवन. सगळ्यांसाठी हॅपीनेस गरजेचा आहे. सो हॅपीनेस विल बी ॲट दी प्लेस ऑफ नाऊन. जर ते नाऊन आहे, हॅपीनेस नाऊन आहे, तर तो नाऊनच्या जागीच येणार. हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे नाऊनलाच डिस्क्राईब करणार. समजून घ्या. ओके. सो आता याच्यामध्ये रेड ॲपल, टॉल गर्ल. सो गर्ल इज टॉल, म्हणजे हे डिस्क्राईब करते गर्लला, टॉल. सो याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत, जसे की डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे. सो दीज थिंग्स ऑल्सो वी आर गोइंग टू कवर इन वन लेक्चर. ओके, याच्यासाठी आपण एक पूर्ण लेक्चर घेणार आहे ॲडजेक्टिव्हसाठी सुद्धा, आणि ते पूर्ण सगळं ॲडजेक्टिव्ह एका लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. सो नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे बघूया. ॲडव्हर्ब. याच्या नावामध्येच याचा आपल्याला उत्तर दडलेलं दिसतंय, म्हणजे ॲडव्हर्ब म्हणजे काय. ओके. सो ॲड आणि वर्ब बद्दल इन्फॉर्मेशन ॲड करणारे वर्ड्स म्हणजेच ॲडव्हर्ब. इझी, राईट. सो द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब or the word which modifies the verb. The simple way we can remember it. So that is adverb. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि दुसऱ्या एखाद्या ॲडव्हर्ब बद्दल सुद्धा ते वर्ड्स म्हणजे माहिती ॲड करू शकतात, त्याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. सो जसं की एक्झाम्पल, क्विकली, व्हेरी वेल, टू, एस्टरडे. दीज आर दी टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्बचे टाईप्स काय आहेत? जसं की त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स आहे. मॅनर्स म्हणजे हाऊ ॲक्शन हॅपन, ॲक्शन कशी घडली याची माहिती आपल्याला त्याच्यावरून कळते. ओके. देन वेन, ॲक्शन व्हेन म्हणजे केव्हा घडली. व्हेन हाऊमध्ये कुठलं येईल? जसं की तो गाडी कसा चालवत होता, फास्ट, स्लोली, राईट, हे येईल हाऊमध्ये. वेन म्हणजे ॲक्शन केव्हा घडली. केव्हा म्हणजे टाईम एक्झॅक्टली नाही सांगायचा. नाव, येस्टरडे, टुडे, टुमारो. सो दीज आर दी टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजेच वेन. आणि वेअर म्हणजे प्लेस, म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, कुठे घडली. हेअर, देअर, एनीवेअर, एव्हरीवेअर, समवेअर. दीज आर दी टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब. हाऊ मच, दिस इज ऑल्सो देअर. सो दिस इज ऑल्सो ॲडव्हर्ब. याच्यावर सुद्धा आपलं एक पूर्ण सेशन होईल डिटेलमध्ये. व्हॉट इज एक्झॅक्टली द ॲडव्हर्ब अँड टाईप्स, कोणते कोणते डिटेलमध्ये आपण बघू शकतो. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन सुद्धा सेंटेन्समध्ये खूप महत्त्वाचं काम करतं आणि सेंटेन्सचं रिलेशनशिप एका वर्डपासून दुसऱ्या वर्डमध्ये काय रिलेशन्स आहेत हे सांगण्याचं काम प्रिपोजिशन करतं. इट शोज द रिलेशनशिप ऑफ नाउन अँड प्रोनाउन विथ अनादर वर्ड. नाउन आणि प्रोनाउनची रिलेशनशिप ते एका वेगळ्या वर्डसोबत काय आहे ते सांगत असतात. जसं की त्याच्यामध्ये बघा ऑन, इन, अंडर, बिटवीन, नियर. जसं की बघा द बुक इज ऑन दी टेबल, म्हणजे आता द बुक आणि टेबलमध्ये रिलेशन सांगण्याचं काम हे ऑन करत आहे, राईट. इथे जर अंडर घेतला तर आपल्याला वेगळा मिनिंग लक्षात येईल. जर मी म्हटलं द बुक इज अंडर दी टेबल, यस, अंडरनुसार काय लक्षात येईल, म्हणजे खाली आहे, टेबलाच्या खाली आहे. ऑन म्हटलं तर वर आहे, राईट. सो याच्यानुसार आपल्याला काय होतंय, रिलेशनशिप लक्षात येते. जर मी म्हटलं इन, याच्या जागी जर इन घेतलं, बुक इज
इन दी टेबल म्हणजे टेबलच्या मध्ये आहे, राईट. बिटवीन घेतलं तर टेबलच्या, 2 टेबलच्या मध्ये आहे. नियर दी टेबल, टेबलच्या जवळ आहे. जसं तुम्ही प्रिपोजिशन तिथे यूज करणार तसं तुम्हाला अर्थ त्याचा कळणार. म्हणजे एक्झॅक्टली 2 गोष्टींमध्ये काय रिलेशन आहे, काय संबंध आहे, किंवा एक्झॅक्ट तुम्हाला पोझिशन तिथे लक्षात येते प्रिपोजिशनने. ओके. सो नेक्स्ट आपण बघूया कोणतं आहे, कंजक्शन. कंजक्शन जे आहे खूप महत्त्वाचं, कनेक्ट करण्याचं काम करतात. 2 वर्ड, 2 सेंटेन्सेस, 2 फ्रेजेस कनेक्ट करण्याचं काम कंजक्शन करतं. 2 क्लॉजेस कनेक्ट करण्याचं काम कंजक्शन करतं, राईट. सो त्याच्यामध्ये काय काय आहे, अँड आहे, बट आहे, ऑर, बिकॉज, अल्दो, इफ, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर. सो हे सगळे कंजक्शन आहेत. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग, सबऑर्डिनेटिंग, कॉरलेटिव्ह हे सगळे कंजक्शनचे टाईप्स आहे. हे सुद्धा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे. अँड म्हणजे हे आणि ते. यस, आय लाईक टी अँड कॉफी. सो मला चहा पण आणि कॉफी पण आवडते. देन जर बट म्हणायला गेलं तर पण. यस, आय वॉन्ट टू बाय दॅट ड्रेस बट आय डोंट हॅव मनी. मला तो ड्रेस घ्यायचा आहे पण म्हटलं की लगेच आपल्याला कळून जातं, बट माझ्याकडे पैसे नाही आहे, आय डोंट हॅव मनी. देन ऑर म्हणजे इथे काय येतं, ऑप्शन येतो, राईट. आय विल टेक टी और कॉफी म्हणजे मी एकतर चहा घेईल किंवा कॉफी घेईल, ऑर इट ऑप्शनल. देन बिकॉज, जेव्हा तुम्हाला कोणी वायने प्रश्न विचारतो, वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, यस, तेव्हा तुम्हाला आन्सर बिकॉजने द्यायचं असतं. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश बिकॉज इट इज इम्पॉर्टंट लँग्वेज, यू कॅन से. सो दॅट इज बिकॉज. कारण की आपण म्हणतो अल्दो, जरी, अल्दो आय एम नॉट वेल, आय एम हिअर. जरी मला बरं नसलं तरी मी इकडे आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कंजक्शन सेंटेन्समध्ये कनेक्ट करण्यासाठी यूज करू शकतात. नेक्स्ट बघा, इंटरजेक्शन. इंटरजेक्शन आपण यूज करतो टू एक्सप्रेस सडन फिलिंग्स अँड इमोशन. यस, एखादा व्यक्ती, आता कुठलीही घटना घडली तर व्यक्ती आहे, ॲटोमॅटिक त्याचे एक्सप्रेशन्स बाहेर येतात. सो सडन फिलिंग्स अँड इमोशन व्यक्त करण्यासाठी आपण इंटरजेक्शन्स यूज करतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले इंटरजेक्शन्स आहेत बघा. वाव, ouch, hurry, hurray, alas, wow, what a nice flower it is, right. So ouch, कुणाला लागल्यानंतर आपण ouch म्हणतो, ouch. hurray, we won the match. Yes, hurray, we won the match. alas, he dead. alas म्हणजे एखादी दुःखद घटना घडली, कोणीतरी गेलं, तर अशा वेळेस आपण अलास यूज करतो. हुर्रे तुम्ही आनंदाच्या क्षणी यूज करतात, जसं की कोणी तुम्ही मॅच वगैरे जिंकली किंवा कुठलं तरी सक्सेस तुम्हाला मिळालं, सो अशा वेळेस यूज हुर्रे. सो अशा प्रकारे तुम्ही यूज करतात. पण डोंट बी कन्फ्यूज विथ दिस. जर तुम्ही हुर्रे, कोणीतरी केलं, कोणी काहीतरी दुःखद घटना घडली, अशा वेळेस यूज केलं हुर्रे, ही डेड, सो नो, इट विल बी तुम्हाला फटके पडतील. सो डोंट डू लाईक दिस. सो हुर्रे हे आपण एखादा सक्सेस तुम्हाला मिळाला किंवा आनंदाच्या क्षणी यूज करू शकतात, आणि अलास हे दुःखाच्याच वेळी यूज करायचं आहे. सो आपण हे जे आहेत, सो याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क, ज्याला की उद्गारवाचक चिन्ह आपण असं म्हणतो, ते यूज होतं. सो रिमेंबर दिस. तर अशा प्रकारे तुम्ही इंटरजेक्शन्स यूज करू शकता. ओके. सो आता बघूया आपण जे आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघितले. नाउन, याच्यामध्ये नेम्स आपण यूज करतो. देन प्रोनाउन रिप्लेसेस नाउन, जसं की ही. वर्ब काय आहे, ॲक्शन स्टेट. याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं आपण तर रन, पळणे. येस, खाणे, पिणे, उठणे, बसणे, दीज आर दी ॲक्शन. आणि स्टेट याच्यामध्ये काय येईल, ॲमिजार्ड, वॉज वर्ड, राईट. ॲडजेक्टिव्ह काय करतं, नाउनला डिस्क्राईब करतं, जसं की डॉग, ब्लू, राईट. सो नाउनला डिस्क्राईब करतं, नाउनबद्दल माहिती देतं. जसं की बघायला गेलं तर वॉल इज ब्लू आपण म्हणू शकतो, नाउनला डिस्क्राईब केलंय. ॲडव्हर्ब वर्बला डिस्क्राईब करतं, जसं की क्विकली, फास्ट, हार्ड, राईट, लाऊडली, स्लोली. सो दीज आर दी टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब. प्रिपोजिशन काय दाखवतं, पोझिशन दाखवतं एखाद्या गोष्टीची, 2 गोष्टींमध्ये रिलेशन दाखवतं, जसं की अंडर,
डॉग इज अंडर दी टेबल. अशा प्रकारे कंजक्शन कनेक्ट करतं दोन गोष्टीला एकत्र, जसे की अँड आहे त्याच्यामध्ये. इंटरजेक्शन इमोशन फिलिंग्स एक्सप्रेस करतं. वाव, व्हेरी नाईस. सो अशा प्रकारे शॉर्ट तुमच्या लक्षात आलंच असेल की कसं आपण यूज करतो. आता बघा इथे एक सेंटेन्स मी लिहिलेला आहे. रवी क्विकली रॅन टू द ओल्ड हाऊस बिकॉज ही वॉज स्केअर्ड. हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्समधले पार्ट्स ऑफ स्पीच कोणते कोणते आहेत तुम्हाला ओळखायचे आहेत. प्रत्येक सेंटेन्स व्हॉट इज रवी, क्विकली काय आहे, रॅन काय आहे, टू काय आहे, द काय आहे, ओल्ड काय आहे, हाऊस, बिकॉज ही वॉज स्केअर्ड. इच अँड एव्हरी वर्ड काहीतरी तिथे पार्ट्स ऑफ स्पीच शो करतोय, काहीतरी पार्ट्स ऑफ स्पीच त्याच्यामध्ये आहे. तर कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच कोणतं वर्ड आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्ही डेफिनेटली आयडेंटिफाय कराल की ह्या सेंटेन्समधले पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत. ओके, सो थँक्यू. कमेंट करायला विसरू नका.